हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. तुमच्याकडे जर चाकू नसेल किंवा सुरी नसेल, विळी नसेल किंवा तुम्ही हॉस्टेलवर राहता असाल, आम्हाला म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत हॉस्टेलवर, असं असतात ना गोष्टी की नाही आहे, चाकू नाही आहे किंवा काय सापडत नाही, तर म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी बरं का, नाही तर उगाच एक जण येऊन म्हणतात हे टाईम कन्झ्युमिंग आहे हे वगैरे. पण खरं सांगायचं तर ह्याच्याने एकदम बारीक कोबी चिरला जातो आणि जास्त वेळ पण नाही लागत, 10 मिनटाच्या एकदम बारीक. आणि जर का आपण तोच जर वेळीने चिरायला गेलो तर त्याला भरपूर टाईम लागतो एवढा फाईन आणि बारीक कट करायला. आणि ह्याच्याने तो स्मूथली होऊन जातो, कारण की कुठे कट लागायचे चान्सेस नाहीत, आपल्याला कापायचे चान्सेस नाहीत. जे प्रो लेवलच्या ज्या म्हणजे आपल्या मम्म्या वगैरे आहेत त्यांना ते ठीक आहे, ते पॉसिबल नाही, कारण की त्यांना सवय असते म्हणा किंवा रोजचं त्यांचं जेवण बनवणं त्यांना ती हे झालेलं असते. त्यामुळे आपल्यासारख्या मुलींसाठी किंवा नवीन काहीतरी कोण शिकत असेल त्यांच्यासाठी वगैरे हे छान आहे, जे कापायची भीती नाही काय नाही आणि पटकन काम होतं ना ह्याच्यामुळे. आणि जास्त काही तामझाम नाही, लगेच होऊन जातो. 10 मिनटाच्या आत कोबी आपला बारीक चिरून होते. जसं कोबी मंचुरीसाठी म्हणा, कोणाला भाजी पण अशी एकदम बारीक चिरलेलं आवडतं, विळीने वगैरे ते कसं नवीन असलं की स्वयंपाकात कापायचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे कापायचे वगैरे काही चान्सेस नाहीत आणि एकदम बारीक चिरला जातो कोबी. म्हणजे आमच्या घरी तर आम्ही असंच करतो आणि खूप म्हणजे छान आहे ही ट्रिक, एकदम बारीक. काय बघा, आवडली तर मस्त ट्राय करा आणि बघा, ट्राय करून बघा. म्हणजे तुम्ही जोपर्यंत ट्राय करत नाही तोपर्यंत कळणार नाही किती टाईम लागणार आहे किंवा काय. पण माझं सजेशन, मला माहिती आहे ना की आपण जे चाकूनं किंवा आपल्या विळीनं जे कट करतो ना आपण, त्याला भरपूर टाईम लागतो, कारण की हातात घेऊन सगळं व्यवस्थित सगळं कापावं लागतं, वेळ लागतो, भीती असते कापेल की काय. पण ह्याने तसं नाही आहे, 10 मिनटाच्या कोबी चिरून होतो एकदम बारीक. असं काही नाही मोठा लहान, हाताने हे असं हाताने आपण शेवटला काही राहिलं असेल तर ते असं करून ते बारीक करून घ्यायचं. हे नक्की ट्राय करा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. आणि राहिलेला व्हिडिओ बघा. बाय बाय.